योद्धा न्यूज मराठी. राज्यात बालविवाहाला चाल. आता लग्नाच्या पत्रिकेवर वधू वरांची जन्मतारीख छापणे अनिवार्य. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचा मोठा निर्णय. बालविवाह रोखण्यासाठी प्रशासकीय पावले कडक. राज्यात आजही छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने MSCPCR एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील प्रत्येक लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वर या दोघांच्याही जन्मतारखेचा उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवळ कायदे करून बालविवाह थांबत नसल्याचे निरीक्षण नोंदवत आयोगाने हा प्रशासकीय आदेश लागू केला आहे. निर्णयामागची मुख्य भूमिका: अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिल्याने त्या कमी वयात माता होत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि बालकाच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा घटनांची दखल घेत आयोगाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. पारदर्शकता: पत्रिकेवर जन्मतारीख असल्याने पाहुणे, ग्रामस्थ आणि प्रशासन यांना वधू-वरांच्या वयाची खातरजमा करणे सोपे जाईल. सामाजिक दबाव: जन्मतारीख छापण्याच्या भीतीमुळे अल्पवयीन विवाह लावण्याचे प्रमाण कमी होईल. राजस्थानाचा आदर्श: राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या नियमामुळे बालविवाह रोखण्यात मोठे यश आले आहे. याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अल्पवयीन मातांच्या प्रकरणांची होणार चौकशी. आयोगानं केवळ भविष्यातील विवाहावरच लक्ष केंद्रित केले नसून मागील काळात झालेल्या बालविवाहांवरही कडक पावले उचलली आहेत. ज्या अल्पवयीन मुली माता झाल्या आहेत त्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासासाठी संयुक्त पथक सज्ज. या प्रकरणांच्या तपासासाठी खालील विभागांच्या अधिकाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग. हे पथक अशा प्रकरणांचा शोध घेऊन दोषींवर जबाबदारी निश्चित करेल आणि कायदेशीर कारवाई करेल. प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचे आदेश. आयोगाच्या या निर्णयामुळे आता लग्नपत्रिका छापणाऱ्या मुद्रणालय, प्रिंटिंग प्रेस चालकांवरही मोठी जबाबदारी येणार आहे. पत्रिका छापताना वधू-वरांच्या वयाचा पुरावा तपासणं आता आवश्यक ठरू शकते. बालविवाह ही एक सामाजिक विकृती आहे. केवळ कायद्याचा धाक पुरेसा नसून स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. जन्मतारखेची सक्ती हा याच प्रक्रियेचा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील बालविवाहांना लगाम बसेल आणि मुलींचे आरोग्य व शिक्षण सुरक्षित राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी नारायण पुरी यांनी.